घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मराठा सांस्कृतिक भवनाचे आज ज्यांनी भूमिपूजन केलं या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे, जिल्हाधिकारी सन्माननीय तृप्ती मॅडम, सन्माननीय दहीबावकर, या ठिकाणी सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व शिवप्रेमी बंधू आणि भगिनींनो, आजच्या या सांस्कृतिक भवनाच्या भूमिपूजनाला शुभेच्छा देत असतेवेळी निश्चितच सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कणकवली शहरामध्ये जी आज उणीव होती ती उणीव त्यांनी आज दूर करण्याचा त्याने प्रामाणिकपणे प्रयत्न केला। मला वाटतं बरेच वर्ष या कणकवली शहराबद्दलची काही नाट्यगृहाची मागणी होती, आज ती नाट्यगृहाची मागणी आज पूर्णत्वास जाते आहे। निश्चितच आज कणकवली असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि जी जागा त्यांनी शासकीय जागा जी मिळवून दिली आहे, मला वाटतं ह्या जिल्ह्याचं एक नाक आणि मला वाटतं चांगलं या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत निश्चितच या जिल्ह्यामध्ये आणि कणकवलीमध्ये उभी राहील आणि उभी राहत असतेवेळी निश्चितच ह्या भवनामध्ये मला वाटतं समन्वयकांनी ज्या गोष्टी सांगितल्या MPSC असेल UPSC असेल, विशेषतः महिलांसाठी वेगवेगळ्या उद्योगासाठी लागणारं प्रशिक्षण असेल, वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शनासाठी हॉलसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। निश्चितच मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापूर्वी किंवा 350 वर्षापूर्वी शत्रूशी लढण्यासाठी जे नियोजन केलं, आज या जिल्ह्यातील जे आपले युवक आहेत ते युवक स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी जे नियोजन पाहिजे ते मला वाटतं नियोजन सन्माननीय पालकमंत्र्यांनी आपल्या दूरदृष्टीतून केलं आहे, त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो आहे। आणि हे देत असतेवेळी निश्चितच सन्माननीय राणे साहेबांची आजच्या कार्यक्रमाला आठवण होते आहे। मला वाटतं 2013 मध्ये जे मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं आणि आरक्षणामध्ये राणे समितीचा अहवाल मला वाटतं सुप्रीम कोर्टात असेल, या राज्यामध्ये जी केस चालू असते त्याच्यामध्ये राणे समितीच्या अहवालाची ज्या पद्धतीने नोंदणी घेतली जाते तशाच पद्धतीने आज ह्या जिल्ह्यामध्ये किंवा कणकवलीमध्ये हे जे मराठा सांस्कृतिक भवन उभं राहत आहे त्याची सुद्धा सन्माननीय नितेशजी राणे यांच्या दूरदृष्टीमुळे आज हे भवन उभं राहत आहे। निश्चित या भवनाचा उपयोग मराठा समाजासोबत इतर समाजाला सुद्धा होईल आणि म्हणून सन्माननीय नितेशजी राणे यांना आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून एका चांगल्या उपक्रमाची त्यांनी सुरुवात केली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन हा उपक्रम निश्चितच समाजासाठी यशस्वी होऊ दे यासाठी शुभेच्छा देऊन माझं मी मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।